बिन आंघोळीचं दिसतोय. आंघोळ तर केली की सकाळी. कसं दिसतंय? हा काय तो आणि घे. थांब आलो तोंड धुवून. आलो तोंड धुवून. आता पण तसंच दिसतोय का? नाही ना. माझ्या नेच मित्राचा प्लॅन काय आलाय मला. भाड्या मला रोज फोन करतो, म्हणतो ये पिरंगुटला नाही का, ये म्हणतो आपण काहीतरी खाऊ हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये जाऊ. मग कॅफेमध्ये जाऊ म्हणतो. आणि मी म्हणलं माझ्याकडे पैसे नाही. त्याच्याकडं पण असतात नसतात मला माहीत नाही, पण मला त्याचा प्लॅन कळाला आहे. त्याच्याकडं पैसे बहुतेक कमी असतील आणि त्याला दोन्ही आयटम खायचे. म्हणजे त्याला पिझ्झा आवडतो भाड्याला आणि हे पण काय म्हणतात त्याला, कॉफी पण. आणि मग फोन करतो मला म्हणतो तू अर्ध भर, मी अर्ध भरतो. आईला बोललो याच्या. म्हणलं त्याला अर्धवट खाऊशे वाटतं ना. म्हणजे पिझ्झा खाल्ला की कॉफी राहील, कॉफी पिली की पिझ्झा राहील. मग अशी शाळा आहे त्याची. मी पण त्याला 2-3 दिवस झाले टाकतोय, त्याला गंडवतोय. 2-3 दिवस झालं त्याला म्हणलं नाही का, नाही आहे माझ्याकडे पैसे. मग आम्ही भलत्याच ठिकाणी जाऊन बिअर खाऊन येतो. पण तिकडं काही बी नाही ना त्याला, आणि नेणार बी नाही. कारण मला त्याचा पूर्ण प्लॅन कळालाय ना. त्याला असंच धोका देणार भाड्याला. दुसरीकडे कुठेही पैसे घालून येईन, पण माझ्यासाठी नाही द्यायचा. नाही नारपाळे. आम्ही दोघांनी ठरवून जे काय गोष्ट घेईन आम्ही दोघांमध्ये पटक्यात खाऊन मग कळवतो. त्याच्या आधी त्याला थोडंच ठेवतो, कारण माझं तोंड बी मोठं आहे. ते हाय बुटारनं एवढीच काय कुळकुळीत. त्याला काय खाता येत नाही पटापटा, हळूहळू रिटत. आपल्याला कशी पोटात आग पडलेली असते गेल्या गेल्या. त्यामुळे तो बघतच राहतो, त्याला काही जमत नाही एवढं. तो बघतच बसतो आणि फायदा मी घेतो. आज पण येईन त्याचा फोन. आज फोन आला ना, रेकॉर्डिंग ऐकत होतो मला, नाहीतर व्हिडिओच काढतो त्याचा बुटारण्याचा. कॅमेरा धरल्या असे लोक बघतात जस काय मी परप्रांतातून आलोय किंवा आम्ही काय पोरगी बिरगी घ्यायचं काय. लय बघत जातात राव. तोंडाने पकडून दाखव बरं. हा, दाताने दाताने पकडून दाखव.